पुढच्या पानावरती काहीतरी भारी लिहिलेलं असेल म्हणून मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य, सुंदर आयुष्य. नमस्कार, मी शुभांगी. आज आपण बनवणार आहोत खारे शेंगदाणे. मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला मी खारे शेंगदाणे घेतले आणि मला एकच प्रश्न पडायचा, हे तर भाजलेले वाटत नाहीत, पण हे तयार कसे करत असतील. म्हणून आज म्हटलं आपण पण एक वेळ हे ट्राय करून बघूया. पण अगदी ना मार्केटपेक्षाही भन्नाट, कुरकुरीत आणि एवढे टेस्टी झाले होते ना. तर मग म्हटलं तुम्हाला पण दाखवू कसं मी बनवलं होतं ते. आणि हे कोकमसारखं पाणी जे आहे ना, ते मी शेंगदाणे ना इथे काय केलं होतं, 1 तासभर शेंगदाणे एका ह्या भांड्यामध्ये म्हणजे कुकरच्या डब्यामध्ये भिजत घातले होते. त्याच्यानंतर इकडे ना 1-1.5 तांब्या पाणी उकळत ठेवलं आणि ते सगळे शेंगदाणे इथं मी 5 मिनिटं उकळून घेतले चांगलं. आणि इथे पण आणि त्या भांड्यामध्ये पण दोन्ही ठिकाणी जे पाणी ओरिजिनल कलरमध्ये पाणी जे आलेलं आहे ना, ते तुम्ही इथं बघू शकता. तर इथे ना तुम्ही पांढरे शेंगदाणे पण घेऊ शकता किंवा हे माझ्याकडे आत्ता घरामध्ये ना हे अवेलेबल होते त्याच्यामुळे मी हे घेतले. तर हा बघा कलर बघा, 5 मिनिटं छान असं ना गरम गरम पाण्यामध्ये ना ठेवून दिलं होतं. नंतर मग मी गॅस बंद करून दिला. झालं ना मस्तपैकी कोकमपेक्षाही भारी आणि छान असं पाणी झालेलं आहे. शेंगदाणे ना आपल्याला पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत. आणि तोपर्यंत मी इकडे ठेवली कढई गॅसवरती. कढईमध्ये आपल्याला ना मीठ गरम करायचं आहे. त्याच्या अगोदर काय करते, एक कॉटनचा कापड घेतला तरी चालेल. मी इथं नॅपकिन घेतलाय, त्याच्यावरती हे शेंगदाणे सगळे पसरवून ठेवते म्हणजे ह्याच्यातलं पाणी सगळं निघून जाईल. 5 मिनिट मी ह्याला ठेवून देते. थोडंसं वरून असं दाबून पाणी काढला तरी चालेल. अशा पद्धतीनं पूर्ण कोरडे झाले ना आपल्याला छान भाजता येतील. आणि इथे आता ना मी एक सिक्रेट टिप सांगते तुम्हाला. तर हे ना इथे भक्तीने केलेला कारभार आहे तो. काहीतरी फिल्टर लावायला गेले नाही तसं थोडंसं झालं होतं. तर इकडे ना मी एक पाव किलो होईल इतकं ना मीठ घेतले, बारीक मीठ घेतले. मीठ जोपर्यंत चांगलं गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालायचे नाहीत. तर इकडे ना हलवून असं 1-2 मिनिटं मी पुन्हा मीठ पहिलं ना भाजून घेतल्यासारखं गरम करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे शेंगदाणे ना ह्याच्यामध्ये घालायचे. इथे गॅस ना आता मीठ गरम होईपर्यंत मोठा ठेवला तरी चालेल, पण जेव्हा आपण शेंगदाणे घालतो ना तेव्हा गॅस हा मीडियमच ठेवा, म्हणजे आपले शेंगदाणे फास्टमध्ये भाजणार नाहीयेत. मंद आचेवर भाजल्यानंतर शेंगदाणे छान असे कुरकुरीत होतात. आणि त्याच जाळीमध्ये मला पुन्हा शेंगदाणे भाजून झाल्यानंतर काढायचे होते, म्हणून मी ही जाळी पुन्हा सुक्या कपड्यानं पुसून वगैरे घेतली. आणि आता आपल्याला इथे ना मी गॅस बारीक ठेवला आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे 10 मिनिटं तरी लागतील हे पूर्ण भाजायला. तर ना छान असं एकसारखं हलवून असं पहिल्यांदा शेंगदाण्यांना थोडंसं मीठ चिकटेल, कारण की थोडासा ओलावा हा राहतोच उकडून घेतल्यामुळे शेंगदाणे. तर असो काही फरक पडत नाही. शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर मीठ पूर्ण निघून जातं. मंद आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहेत आणि एकदम भन्नाट होतात. एक वेळ नक्की ट्राय करा. जेवणाला डबल चव येते. चवीला आपल्याला जेवणाला लोणचं किंवा शेंगदाणे असले ना 1-अर्धा घास जास्त जातं. ह्या पद्धतीनं असं करून बघा. आणि आता आपल्याला इथं सोलून दाखवते तुम्हाला. जरा जरी चोळले ना तर अशा पद्धतीनं पूर्ण त्याची साल निघून जाते. गरम गरम आहे त्याच्यामुळे माझ्या हाताला भाजायला लागले म्हणून असं करत होते मी. तर हे बघा अशा पद्धतीने एकदम छान असे शेंगदाणे भाजलेले आहेत. हे एक तोडून दाखवते. कुडकुड वाजतायत. भक्ती मला बोलली ना एक तोडून तरी दाखव, म्हणून तोडून दाखवला. कडकडीत भाजलेली आहे.